गोकुळ दूध संघाच्या बैठकीला सुरुवात, पण विरोधकांकडून गदारोळ. सभा सुरू होताच नामंजूरचे दाखवले फलक. बीकेसी इथे मोदींच्या कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. युवक काँग्रेसची काळे झेंडे दाखवत बीकेसीमध्ये निदर्शनं. आंदोलनकर्ते ताब्यात. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस नेत्यांची धरपकड. शिवाजी पार्कवरती वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांचा ठिय्या. बोटींवरती काळे फुगे लावून मच्छीमारांनी नोंदवला वाढवण बंदराला विरोध. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं होणार आहे भूमिपूजन. अजित पवारांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट. सर्वांनीच तारतम्य ठेवून प्रतिक्रिया द्याव्यात, असाही सल्ला. संजय राऊतांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट. पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप. कुणाचा वरदहस्त होता, अशी ही विचारणा. इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी काय घेतली, हर्षवर्धन पाटील यांचा सवाल. भाजपनं माझ्या अनुभवाचा उपयोग करून घेतला नाही, अशी ही खदखद. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक. कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई. महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये घमासान. तानाजी सावंत म्हणाले, राष्ट्रवादीमुळे उलटी येते, तर राष्ट्रवादीचे उन्मेष पाटील म्हणाले, असलं ऐकण्यापेक्षा सत्तेमधून बाहेर पडा. बदलापूरच्या शाळेतील आरोपी मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे सचिव फरार घोषित. क्राईम ब्रांच आणि सायबर पोलिसांकडून शोध सुरू. बदलापूरच्या घटनेनंतर पुणे पोलीस ऍक्शन मोडमध्ये. शाळा परिसरामधल्या पानटपऱ्या हलवणार. शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये सिगारेट, गुटखा, अंमली पदार्थांच्या विक्रीला बंदी. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अमरावतीमधल्या वरुडमध्ये ट्रॅक्टर मोर्चा. संत्रा मोसंबी उत्पादकांना हेक्टरी 1 लाख रुपये भरपाई देण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.